आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदार सुजयदादा विखे पाटलांचा आमदार राधाकृष्ण विखे पाटलांचा आमदार सुजयदादा विखे पाटलांचा आनंदाचा क्षण आमच्या सर्वांना दृष्टीने मी प्रथमतः सत्तामालिके साहेबांच्या चरणी नमन होऊन हा निर्णय सर्व त्यांना मी समर्पित करतो. त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढ्याला यश मिळालं. तर कोविडच्या नंतर सगळ्याच देशभराच्या मंदिरांमध्ये कोविडमध्ये अशा प्रकारच्या फुलवाड्यामध्ये बंदी होती. अनेक वर्ष ही निरंतर चालणारी प्रक्रिया होती की बाबांच्या समोर फुल वाहण्याची. कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत नव्हती. न्यायालयाची लढाई, न्यायालयात प्रकरण अडकलं. मध्ये प्रशासकीय मंडळाने याच्यामध्ये जी भूमिका घ्यायला पाहिजे ती नाही. आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली. शेवटी या तालुक्यातले जे फूल उत्पादक शेतकरी आहे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ठीक आहे, न्यायालयात गेले. आम्ही न्यायालयात घेऊ आणि मला वाटतं शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली. आणि त्या सर्व आमच्या याचिकाकर्ते जे आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालयाने सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो. आज हा जो निकाल लागलेला आहे हा सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, सर्वसामान्य जी जनता आहे, ज्या फुलाच्या व्यवसायावर त्यांचे अनेक दिवसांपासून पोट भरायचं त्यांचं एक साधन होतं, ते एक सुजय विखे पाटील साहेब त्यांनी जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळलेला आहे. नामदार विखे पाटील साहेबांनी जो शब्द दिलेला आहे तो आज त्यांनी पाळलेला आहे. आणि म्हणून तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो. आणि एक ह्या निमित्तानं सिद्ध झालेलं आहे की एकदा एखादं काम जर करायचं असलं, तडीच न्यायचं असलं, या लोकांच्या हितासाठी असेल, शेतकऱ्यांच्या हितासाठी असेल, तर ते फक्त आणि फक्त राधाकृष्ण विखे पाटील करू शकतात. राधाकृष्ण विखे पाटलांचा विजय. काय आरोप करायचा करू द्या. आजच निवडणुकीचा निकाल लागलेला आहे. महायुतीचं सरकार येणार आहे आणि परत एकदा मोठ्या फरकाने या ठिकाणी नामदार साहेब निवडून येणार आहेत आणि जनतेच्या कामासाठी परत अहोरात्र ते काम करणार आहेत. बाहेरच्या तालुक्यातील विरोधकांनी या ठिकाणी शिर्डीचं वातावरण वाईट केलं आणि नाना प्रकारचे आरोप नामदार साहेबांवर या विखे पाटलांवर केले. ज्या साई मंदिरातले फुलं खरं तर उच्च न्यायालयाच्या आदेशानं बंद झाले होते, आज त्यांच्याच आदेशानं आणि सन्माननीय नामदार विखे साहेब आणि सुजयदादा यांच्या माध्यमातून हे फुलं पुनश्च चालू झाले. अशा रीतीनं हा सत्याचा विजय आहे. खऱ्या अर्थानं नामदार साहेबांना तुम्ही किती त्यांच्या चरित्रावर चिंतोडे उडवले, परंतु सर्वसामान्य जनता ही नामदार विखे साहेबांच्या बरोबर राहील, सुजयदादांच्या बरोबर राहील. कारण या ठिकाणी तुम्ही कितीही कुटील राजकारण केलं, या ठिकाणच्या तालुक्याचं कितीही तुम्ही वाईट राजकारण केलं, किती युवकांचा बुद्धिभेद केला, किती युवकांची माती भडकवली, परंतु सर्व युवक, सर्व माता भगिनी, सर्व शेतकरी समाज हा सर्व नामदार विखे साहेबांबरोबर आहे. हे पुनश्च एकदा सिद्ध झालेलं आहे. आणि नामदार साहेबांची भूमिका ही सातत्यानं शेतकरी आणि व्यापाऱ्यांबरोबर राहिली हे याच्यातून सिद्ध झालं. शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता तो सातत्याने त्याच्या काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटलांनी स्वतः केलं. त्याबद्दल त्यांचं सगळ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते. बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता. ज्या आपल्या ग्रामीण भागातला शेतकऱ्यांचा फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला. फक्त तो राधाकृष्ण विखे पाटलामुळेच भेटला, एवढंच मी या निमित्ताने सांगितलं. राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट, प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे,
रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 97 67 06 66 85.